नमस्कार, मी पूजा. आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सांगली जिल्हा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार यांनी खानापूर तालुक्यात बैठका घेतल्या. खानापूर तालुक्यातील बैठकांचे नियोजन आमदार अनिल बाबर यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी संजय काका पाटील म्हणाले, सिंचन योजनांसाठी गेल्या 5 वर्षात मिळालेला भरघोस निधी, रस्ते, विकास केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे झालेली आहेत. जिल्ह्याचा अजून खूप विकास करायचा आहे. त्यासाठी जनतेने आम्हास पुन्हा संधी द्यावी. मागील 5 वर्षे दिलेल्या संधीचे रूपांतर जनसेवेसाठी केले आहे. त्याचेच फलित म्हणून आज जिल्ह्यातील पाणी योजनांना गती मिळाली आहे. यासाठी अनिल बाबर यांचेही सहकार्य मिळालेले आहे. दिनांक 4 एप्रिल 2019 रोजी आर्थिक गुन्हे शाखाकडील पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ, पद्मा बेर्डे, धनंजय खराडे, दीपक रणखांबे, प्रीतम चौगुले, राणी गायकवाड, दीपाली पाटील, कृष्णा माने असे शासकीय वाहनाने इस्लामपूर विभागात पेट्रोलिंग करत फरारी आरोपींचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बँक ऑफ महाराष्ट्र इस्लामपूर या बँकेत बोगस बनावट शेतीचे सातबारे उतारे देऊन कर्ज उचलून बँकेची फसवणूक केलेले आरोपी राजाराम खोत, सुरेश माळी, मोहन माने हे त्यांच्या राहत्या घरीस आले. पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ, आर्थिक गुन्हे शाखा सांगलीकडील स्टाफने त्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी राजाराम ज्ञानू खोत, सुरेश बापू माळी, मोहन सदाशिव माने, राहणार वाळवा असे सांगितले. मी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेऊन लढा देणार आहे. चळवळीत तयार झालेली व कधी काळी राजकीय विरोधात असून देखील केवळ वैचारिक बैठक माणुसकी जपणाऱ्या लोकांकडून मिळालेल्या प्रेमाने मी पुन्हा आपल्या माणसांमध्ये आल्याची भावना निर्माण झाली आहे. या चळवळीतील कार्यकर्त्यांनी माझे हात आता बळकट केल्याने लढण्याची उमेद वाढली असल्याचे प्रतिपादन महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांनी केले आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या कामगार भवन येथील बैठकीत ते शेकाप पक्षाचा पाठिंबा मिळवण्यासाठी गेले होते. त्यावेळी बोलत होते. सांगली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांचे अभिष्ट चिंतन केले. राजकीय नेते, कार्यकर्ते यांसह नागरिकांनी आमदार सुधीरदादा यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. आजपर्यंतच्या राजकीय जीवनात अनेक वेळा संपतराव पवार यांच्याकडे मदतीसाठी गेलो होतो, पण त्यांनी डाव्या विचाराचे तत्त्वज्ञान सोडून कधीच मदत केली नाही. यावेळेला मोठ्या मनाने देशातील शेतकरी, कष्टकरी विरोधी हिटलरशाही सरकार उलथवून लावण्यासाठी त्यांनी पाठबळ दिले. यामुळे मला हत्तीचे बळ मिळाल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार धनंजय माडिक यांनी केले. शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी झाली. यामध्ये पक्षाच्या धोरणानुसार आघाडीसोबत राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. माडिक म्हणाले, भूलभुलैया करून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019च्या अनुषंगाने सांगली लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त निवडणूक निरीक्षक आशिष सक्सेना यांचे सांगलीत आगमन झाले आहे. ते दररोज दुपारी 12 ते 1 या वेळेत निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालन जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे उपस्थित राहून सर्वसामान्य जनता तसेच राजकीय उमेदवार यांच्या निवडणुकाविषयक सर्व कामाच्या तक्रारी, सूचना ऐकणार आहेत. त्यांचा दूरध्वनी क्रमांक आहे 94 056 162 12. कोयत्याने वार करून घाटी व्यावसायिकांचा खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली. परभणी शहरातील गुजरी बाजार परिसरात ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच नानरपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. खून झालेल्या व्यक्तीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सोमनाथ लक्ष्मण आळणे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमनाथचे 2 सावत्र भाऊ सचिन आळणे आणि नितीन आळणे अशी आरोपींची नावे आहेत. पाटण येथील महिला सरपंच रुपाली मंगेश पटेकर यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी पाटण गावातील 2 जणांच्या विरोधात मारहाणीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. रुपाली मंगेश पाटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाटण गावातील शंकर दिनकर तिकोने व बबन भवानजी तिकोने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्रातील दौऱ्यांना सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील मोदींची पहिली सभा वर्ध्यात झाली होती. त्या सभेत मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता मोदींची शनिवारी काँग्रेसचा गड असलेल्या नांदेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्याचवेळी 2014मध्ये मोदींना पंतप्रधान करा असे आवाहन करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा आहे. राज ठाकरे यांनी मोदी अमित शहा यांच्याविरुद्ध दंड ठोपटले असल्याने त्यांचा गुढीपाडवा मेळाव्याकडे सर्वच लक्ष लागणार आहे. आम्ही कोणाची कळ काढत नाही, पण आमची कळ कुणी काढली तर त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहत नाही असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला. उस्मानाबादचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी मला विचारतात की संरक्षण खाते तुमच्याकडे असताना तुम्ही काय केले? तुमच्या कार्यकाळात देशावर जेवढे हल्ले झाले होते तेवढे हल्ले आम्ही होऊ दिले नाहीत असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. देशात लोकसभा निवडणुकीने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात राजी नाराजी नाट्य आणि इतर राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. अनेक राजकीय घडामोडींनंतर देशभरात चर्चेत आलेल्या अहमदनगर दक्षिणच्या जागेवरून डॉक्टर सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस विरोधी पक्ष नेत्याचे पुत्र असूनही पक्षाला रामराम ठोकून डॉक्टर सुजय विखे भाजपवासी झाले. भाजपने नगरमधून त्यांनाच लोकसभेचे तिकीट दिले. सुजय यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असतानाच त्यांच्याच पत्नी धनश्री पाटील यांनीही नगर दक्षिणमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्यातील 161 साखर कारखान्यांकडे मार्चअखेरीस 4,831 कोटी 18 लाख रुपयांची थकबाकी असून अवघ्या 34 कारखान्यांनी ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची 100% देणी दिली आहेत. राज्यातील 102 सहकारी आणि 93 खासगी अशा 195 साखर कारखान्यातून 1 एप्रिल अखेरीस 939.14 लाख टन ऊस गाळपातून 105 लाख टन साखर उत्पादित झाली आहे, तर 138 साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. राज्यात 15 मार्च अखेरीस 905 लाख टन ऊसाचे गाळप झाले होते. त्यानुसार 21,154 कोटी 48 लाख रुपयांची FRP होती. त्यापैकी 16,544 कोटी 93 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.